नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय आनंदाची बातमी आहे. काय आनंदाची बातमी तर बघा, बँकांना नवीन सूचना दिलेल्या आहेत. बँकांना नवीन सूचना ह्या ठिकाणी दिलेल्या आहेत. महिलांच्या संदर्भात ह्या बँकांना नवीन सूचना आहेत. पैशांच्या संदर्भात नवीन सूचना देण्यात आलेल्या आहेत. आता काय सूचना आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासोबतच बघा, महिलांना आता 7,500 रुपये मिळणार आहेत. कशा पद्धतीने त्याची देखील माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. सर्व महिलांसाठी ही खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे की तुम्हाला 7,500 रुपये दिले जाणार आहे. त्यानंतर बघा, पुढे आपल्याला पाहायला मिळते 8,000 कोटींच्या फाईलवर सही झालेली आहे. 8,000 कोटींची जी काही फाईल होती ही लाडकी बहीण योजनेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. यामध्ये मग तुम्हाला जो काही पुढचा हप्ता आहे, चौथा पाचवा हप्ता, तर त्या फाईलवर सही झालेली आहे. त्याची माहिती देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पुढे बघा, रकमेत वाढ संदर्भाची जी काही महत्त्वाची घोषणा आहे ती देखील आपण पाहणार आहोत. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्व माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. पटकन लाईक करून टाका. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. तर बघा, आनंदाची बातमी काय आहे, बँकांना नवीन सूचना काय दिलेल्या आहेत त्याची माहिती पाहणार आहोत. महिलांना 7,500 मिळणार आहे त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर आता थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, संपूर्ण माहिती आपण पाहणारच आहोत. त्या अगोदर बघा, ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर विनया ताई या ठिकाणी यांनी कमेंट केलेली आहे, पाहू शकता. बघा, खूप खूप धन्यवाद सर, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. तर बघा, या ताईंना देखील पैसे त्यांचे मिळालेले आहेत. जे काही योजनेचे पैसे होते ते त्यांना मिळालेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी धन्यवाद या ठिकाणी केलेला आहे. तर बघा ताई, सर्व काही तुमचंच आहे. त्या ठिकाणी तुमचंच श्रेय आहे. तुम्हीच अर्ज केलेला आहे. फक्त मार्गदर्शन जे काही योग्य ते मार्गदर्शन मी तुम्हाला करत असतो. योग्य ती इन्फॉर्मेशन वेळोवेळी मी तुम्हाला देत असतो आणि तुम्हाला पैसे मिळाल्यावर जेवढा आनंद मला होत असतो तेवढा आनंद हा अतिशय महत्त्वाचा असतो आणि खूप मोठा आनंद मला होत असतो. सरकार पैसे देते, फक्त तुमच्यापर्यंत ते पोचावेत हाच माझा महत्त्वाचा हेतू असतो आणि त्यासाठी मी तुम्हाला मदत करत असतो. अजून बघा, या ठिकाणी पुढे पाहू शकता. बघा, मला तिसरा हप्ता 4,500 आलेले आहेत. भाऊ, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचं देखील खूप खूप अभिनंदन ताई, तुम्हाला पैसे आलेत. जर पाहिलं तर मला हा खूप आनंद होतो. ज्यावेळेस मी काहीतरी मदत माझ्या परीने जेवढी होईल तेवढी मदत मी सर्व माता भगिनींना करत असतो आणि त्याच्या माध्यमातून जर तुम्हाला पैसे मिळत असतील तर ती माझ्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे, आनंदाची गोष्ट आहे की माझ्या एका मदतीने तुमचे जर त्या ठिकाणी फायदा होत असेल तर ती खूप आनंदाची गोष्ट आहे. तुम्हाला पैसे मिळाल्यावर मला खूप आनंद होतो, कारण पैसे सरकार देते आणि हे पैसे तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत याचा मला खूप आनंद त्या ठिकाणी आहे. आता आपण संपूर्ण माहिती पाहूया. पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये मिळण्यास सुरुवात. बघा, सर्वात मोठी आनंदाची बातमी महिलांसाठी. आत्ताच तिसरा हप्ता काही महिलांना मिळालेलाच आहे. तेवढ्यात चौथा आणि पाचवा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली, म्हणजेच 3,000 रुपये मिळायला सुरुवात झाली आहे. पाहू शकता, संपूर्ण माहिती खरी आहे, पुरावा तुमच्यासमोर आहे. दिवाळी आधीच भाऊबीजेची ओवाळणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. संपूर्ण माहिती काय, राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात असते. त्याच अनुषंगाने राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यात देण्याचे ठरवले होते. त्यानुसार आता पात्र महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे 3,000 रुपये येण्यास सुरुवात झालेली आहे. ज्या महिलांना 3,000 रुपये आलेले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 3,000 रुपये लिहून पाठवा. ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे आलेले नाही आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 0 रुपये लिहून पाठवा किंवा नाही लिहून पाठवा. तुम्हाला देखील 3,000 रुपये पाठवले जातील. त्यामुळे सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. आता पुढे बघा, त्यामुळे लाडक्या बहिणींना दिवाळी अगोदरच भाऊबीजेची ओवाळणी देण्यात आलेली आहे, म्हणजेच पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. महिलांना 3,000 रुपये मिळण्यास सुरुवात. महिलांची चिंता करू नये. दिवाळी आधीच भाऊबीज म्हणून आम्ही नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच देणार आहोत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार सभेत म्हणाले होते. त्यानुसार आता महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. आज काही महिलांच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झालेले आहेत. बघा, आज काही महिलांच्या अकाउंटला 3,000 रुपये आलेले आहेत. त्यामुळे महिलांनी काळजी करायचं नाही. सर्वच महिलांना पैसे येतील. हळूहळू करून हे जे काही पैसे ते तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करायचं नाही. त्यासोबतच ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे जेणेकरून सर्व महिलांना त्याची माहिती कळेल. सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. ज्या महिलांना आलं नसतील त्या देखील महिलांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे जेणेकरून सर्व महिलांना माहिती कळेल की अजून भरपूर महिला आहेत त्या महिलांना पैसे आलेले नाहीत
ज्या ज्या महिलांना आलं असेल त्या महिलांनी देखील कमेंट बॉक्समध्ये 3,000 रुपये लिहून पाठवा, म्हणजे जेणेकरून सर्व महिलांना कळेल की काही महिलांना पैसे आलेले आहेत म्हणून. आता बघा, महिलांना एकूण 7,500 मिळाले. पाहू शकता बघा, महिलांना एकूण किती मिळाले तर 7,500. कशा पद्धतीने? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना 1,500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. राज्यात या योजनेसाठी कोट्यावधी महिला पात्र ठरल्या आहेत. या महिलांना ऑगस्ट महिन्यात, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये पाठवण्यात आले होते. बघा, सुरुवातीला तुम्हाला 3,000 रुपये आले होते. पहिल्या 2 हप्त्यांची रक्कम 17 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टला त्या ठिकाणी देण्यात आली होती. 17 ऑगस्टला पहिला हप्ता, 29 ते 31 ऑगस्टला दुसरा हप्ता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांनाही 1,500 रुपये देण्यात आलेले होते. काही महिलांना 1,500 मिळाले होते, काही महिलांचे अर्ज तपासणीचे बाकी होते, त्यामुळे महिलांना 1,500 मिळाले नव्हते. ठीक आहे. आता बघा, सप्टेंबर महिन्यात काही महिलांच्या बँक खात्यात 4,500 रुपये आले होते. ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यात लाभ मिळाला नव्हता अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4,500 रुपये देण्यात आले होते. त्यानंतर आता ऑक्टोबरमध्ये महिलांना एकूण 3,000 रुपये मिळालेले आहेत. बघा, 4,500 आणि 3,000 रुपये असे एकूण मिळून जर आपण पाहिलं तर पात्र ठरलेल्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकूण 7,500 रुपये मिळाले. कसे? 4,500 हे आणि हे 3,000 असे एकूण मिळून 7,500 रुपये तुम्हाला दिले जाणार आहेत. म्हणजे सर्वच महिलांना 7,500 रुपये जे ते त्या ठिकाणी मिळणार आहेत. त्यामुळे महिलांनी काळजी करायचं नाही आहे. ज्या ज्या महिलांना पैसे आलेले असतील त्यांनी आवर्जून कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा 3,000 आले म्हणून. ज्यांना आले नसतील त्यांनी 0 रुपये लिहून पाठवा किंवा नाही लिहून पाठवा. तुम्हाला देखील पैसे जे ते त्या ठिकाणी तात्काळ पाठवले जाणार आहेत. त्यासाठी सर्वांना 7,500 रुपये या ठिकाणी दिले जातील. आता बघा पुढे, ज्या महिलांचं बँक खातं आधार क्रमांकाशी लिंक आहे अशाच महिलांच्या बँक खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत आहेत. त्यामुळे महिलांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलेले आहे. तर बघा, ज्या ज्या महिलांचं आधार कार्ड लिंक आहे, आधार क्रमांक लिंक आहे अकाउंटला, त्याच महिलांना पैसे पाठवले जातात. कारण हे पैसे येतात DBTच्या माध्यमातून. DBT म्हणजेच काय? डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, थेट लाभ हस्तांतरण, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. त्यामुळे पैसे जे आहेत ते तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून येतात. आधार कार्डला जे अकाउंट लिंक असेल त्या अकाउंटला पैसे जमा होतात. ते अकाउंट तुमचं जुनं असो किंवा नवं असो, तिथे काहीही मॅटर करत नाहीत. सरळ सरळ तुमच्या आधार कार्डला जे अकाउंट लिंक असेल त्याला पैसे येतात. आधार कार्डला अकाउंट लिंक नाही तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. सर्व महिलांनी लवकरात लवकर लिंक करून घ्या किंवा इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून घ्या, IPPBचं अकाउंट उघडून घ्या. यामध्ये देखील तुम्हाला पैसे जमा व्हायला सुरुवात होऊन जाईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीची संपूर्ण माहिती होती. आता फाईलवर सही झाल्याची माहिती काय ते आपण पाहूया. त्या अगोदर बघा, काही महिलांना पैसे आलेले ते देखील तुम्हाला दाखवून देतो. हो, आले पैसे 3,000 रुपये. खूप छान माहिती आहे. तर खूप खूप आभार तुमचं जयश्रीताई. तुमचं खूप खूप अभिनंदन देखील आणि आभार देखील की तुम्ही आपल्या व्हिडिओला त्या ठिकाणी काहीतरी रिस्पॉन्स देत असतात. चांगला रिस्पॉन्स तुमचा येत असतो आणि तुमच्या जो काही रिस्पॉन्स आहे त्यामुळे आपले व्हिडिओ चांगल्या पद्धतीने चालतात. त्यासाठी सर्व महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं मी खूप खूप आभार त्या ठिकाणी मानतो. तुमच्यामुळे खूप खूप चांगल्या पद्धतीचा आपल्याला त्या ठिकाणी रिस्पॉन्स जो आहे तो मिळतो आहे. आता बघा पुढची महत्त्वाची माहिती. तर बघा, 8,000 कोटींच्या फाईलवर सही संदर्भात बघा काय म्हटले माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. मी आज कॅबिनेटनंतर लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या 8,000 कोटी निधीच्या फाईलवर सही करून आलो आहे. त्यामुळे येत्या 10 तारखेच्या आत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन्ही महिन्यांचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतील असं अजितदादा पवार यांनी मावळमधील सभेत बोलताना सांगितलं. तर बघा, 8,000 कोटींच्या फाईलवर सही देखील झालेली आहे. 3,000 रुपये काही महिलांना जमा देखील झालेले आहेत. तुम्हाला मी आत्ताच पुरावा देखील त्या संदर्भाचा दाखवला आहे. त्यामुळे सर्व महिलांना 3,000 रुपये येतील. ज्या ज्या महिलांना 3,000 आले आहेत त्यांनी 3,000 रुपये लिहून पाठवा. ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही किंवा 0 रुपये लिहून पाठवा. म्हणजेच तुम्हाला 3,000 रुपये पाठवले जाणार आहेत. सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर सर्व माता भगिनींनी कृपया करून व्हिडिओला लगेच लाईक करा. चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. तर लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.